हे कळणं खूप गरजेचं. यांना आलेला आहे माज पैशाचा आणि त्या सत्तेची एवढी मस्ती आहे, त्याच्यामुळे यांना गोरगरीब नाही दिसत आणि दिसणार सुद्धा नाही. तो 1200 कोटी रुपये निधी आणला, मग उपकार केला का? तो का उपकार केला का? आणला तो आमदार आहे, तुला त्या मतदारसंघात कामं करावंच लागणार आहे. त्याचा आणि आरक्षणाचा काय संबंध? आरक्षण हे आमच्या आयुष्यासाठी, आमच्या लेकराला पिढ्यांना पार लागणार आहे. तो आमदार झाला म्हणून तो कामं आणली किंवा तुला ते कामं दिले असते, त्याच्यातच तू 10% खातो. मग पहिले तुझ्याकडे मोटरसायकल नव्हती, मग आता तुझ्याकडे 70 लाखाची गाडी आली कुठून? तुम्ही शेण खाता, सगळं गटर खाता, नाल्या खाता, संडास बाथरूम खाता, हागंदारी खाता, त्याला आम्ही काय करावं? तुम्ही मोठे होता. निधीचा देवेंद्र फडणवीसांचा आरक्षणाचा संबंध काय? काहीच नाही. बघू देवेंद्र फडणवीसने त्याला किती बळ दिलंय आम्हाला बार्शीतल्या आता बैठकीत कळल. सभा उजळतोय का तो, येतोय का, त्याचे किती गुंड आहे तो बघायचं जरा. त्याला मराठी किती ताकदवर आहे ते बघू. तुला गुंड शब्द राहू दे, तू किती गुंडगार आहे काय ते बघतो आम्ही तुझ्या शहरात येऊ. तू मराठ्यांच्या नादी लागायला नको होतं देवेंद्र फडणवीस ऐकून, कारण ते 4-5 गप झाले जाता. एक तिकडचा होता बघा ते टेकूचे नंतर आले ते काय नाव आहे त्याचं, दलिंदर दरी, त्या आमदाराचं काय नाव आहे मुंबईतलं ते, ती मावशी ते लावते कपाळाला ते, हा दरेकर, ते आता बरेच जण होते ते गप झाले. आता त्यांच्या लक्षात आलं आपण बोलल्यामुळे मराठी विरोधात चालले, सगळे शिटं पडते ना आपल्या राज्यात. आता हे नवीन ताकदवर उठेला, आता खूप खूप ताकदवर माणूस उठेला आता आता बार्शीचा, आणि त्याला एक गट करायला लावला आहे काही आमदाराचा, आणि मग ते आता आपल्या आरक्षणाच्या विरोधात बोलणार आहे. बोलू द्या, मी खंबीर आहे. तुम्ही फक्त मायबाप म्हणून पाठीशी ताकद आणि आशीर्वाद द्या.